अंधार कितीही गडद असला तरी पण सूर्योदय होतोच ना आणि प्रकाश पसरतोच. तसेच जीवन म्हणजे एक उघडं आकाश आहे, जिथे विचारांची भरारी उंच असली पाहिजे. खास करून चांगल्या विचारांनी चालत असाल तर आयुष्यातला प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे. तर ना मैत्रिणींनो, जवळपास पहाटेचे 4:30 पावणे 5 वाजलेले होते आणि मी उठले होते. तुम्हाला बाहेरचं दाखवलेलं आहे. अंधार खूप होता सकाळी सकाळी. मिस्टरांना आज लवकरच जायचं होतं. अगदीच म्हणजे 6:15 वाजता त्यांना निघायचं होतं घरातून. म्हणून मग मी आज लवकर उठले, कारण त्यांना वेळेत डब्बा वगैरे तर गेला पाहिजे ना. म्हणून म्हटलं चला आज लवकर उठूयात. म्हणजे आजच्याच दिवशी त्यांना जायचं होतं, अदरवाईज ते काय जात नाही आहेत असे लवकर. तर म्हटलं चला सकाळी सकाळी वांगे वगैरे भाजून घेतलेले आहेत आणि भाकरीसुद्धा छान अशा केलेल्या आहेत. तसं ते दुपारी येणारच होते, 4-5 येणारच होते घरी. पण म्हटलं नाही का दिवसभर त्यांना कसं ना असं उपाशी वगैरे राहायला होणार नाही, म्हणून म्हटलं. आणि ते काय बाहेरचं सुद्धा एवढं आवडीने खात नाही आहेत. म्हणून मग असा विचार केला की चला पटकन आपण देऊया टिफिन बनवून. मग थोडंसं आपल्यालाच थोडंसं हे होतं, पण त्रास होतो, पण असं ना आपलं माणूस आपल्या घरच्या जेवणासोबत जातं. तर चला इथे माझा स्वयंपाक वगैरे उरकत आलेला आहे. तर फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खरंच पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर पहाटेचे वाजले होते 4 आणि आता इथे झालेला आहे स्वयंपाक. तर आज म्हटलं चला पहाटे उठलीच आहे, तर पहाटेचं माझं रुटीनसुद्धा शेअर होईल. तर मी पहाटे म्हणजे एक 7-7:30 मी शूट केलेलं आहे, कारण 7:30 वाजता सायली आणि समर्थ हे दोघंसुद्धा जाणार होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत जे काय आणि जसं काही आणि जेवढं काय होईल ना, तर तेवढं काही मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मिस्टर होते, त्यांना त्यांचे काही म्हणजे कपडे वगैरे भेटत नव्हते. तर मी त्यांच्याशी बोलत बोलत इथे भाकरी वगैरे म्हटलं पटकन करून घ्याव्या. नंतर मग त्यांच्यासाठी टिफिनसुद्धा भरून घ्यायचा होता. तर आता इथे फायनली माझे वांगे वगैरे भाजून झालेले आहेत. तर तुमचीसुद्धा अशीच घाई असते का? ज्यांचे कोणाचे मिस्टर एखाद्या दिवशी जर का लवकरच जायचं असेल तर, किंवा मग काहींना असं असतं ना की ऑफिस वगैरे असतं, तर ते लोक लवकरच जातात म्हणजे. तर आज असंच काहीतरी होतं माझ्यासोबत. तर माझे मिस्टरसुद्धा आज लवकर जाणार होते, तर पहाटे उठले. पण पहाटे उठल्याने ना मला आजच्या दिवस खूप काय शिकून गेलेला आहे. तर पहाटे उठले, तर पहाटे उठल्यावर असं झालं की नाही का आजचा दिवस माझा खरंच खूप भारी आणि प्रसन्न गेला होता. तर मी खूप काय दिवसभराचं शूट नाही केलेलं, पण जे काय केलं ते खूप मनापासून केलेलं आहे. आय होप की ते तुम्हाला आवडेलच माझं रुटीन आजचं. तर आता इथे भाकरी वगैरे करून झाल्या, म्हटलं लगेचच हातोहात डिश वगैरे सुद्धा धुवून घ्यावी आणि हात वगैरे सुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत, कारण डिश धुवून मला त्याच्यामध्ये वांगे वगैरे सोलून टाकायचे होते, कारण त्याला चेक करायचं होतं की नाही का वांगे चांगले आहेत बाबा व्यवस्थित. कारण असं पहाटेच्या वेळेस नाही का म्हणजे दिवसभरासाठी मला त्यांच्यासाठी करायचं होतं, म्हणून मी खरं तर हा 8 तास केला सकाळी सकाळी. नाहीतर मी हे दुपारच्या वेळेस निवांत जेव्हा केव्हा असेल तेव्हाच मी हे भरताचं वगैरे हे घालत असते, घोळ घालत असते. तर इथे वांगं सोलण्याच्या नादात भाकरसुद्धा जळली. हो, आणि मी भरताची रेसिपी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेली आहे, वांग्याचं भरीत वगैरे. तरीसुद्धा आज म्हटलं चला दाखवूयात पहाटे पहाटे आणि कमी वेळामध्ये बऱ्याच काही गोष्टी. आणि आजचं काम म्हणजे माझं असं झालेलं होतं की टास्क केल्यासारखंच वाटत होतं मला. खरंच मी ह्याच्या आधी कधीच असं मी हे केलेलं नाही आहे. तर मला असं जिथे जिथे मला हे वाटत होतं ते भाग मी वेगळे केले होते. आणि आता इथे दोन्हीसुद्धा वांगे मी उघडून बघितले, तर छान होते. आतमध्ये थोडंसं एकाला थोडंसं असं काळं वाटत होतं आतल्या बाजूने, तर म्हटलं चला ते काढून घेतलेलं आहे. मग नंतर ग्लासाने त्याला लगेचच असं वाटून घेतलेलं आहे. तर गावाला वगैरे असंच वाटत होते आई वगैरे. तर म्हटलं चला आज त्यांच्याच ह्याच्यामध्ये आपण स्टाईलमध्ये आपण ट्राय करूया. तर हे इथं असं काय वाटून झालेलं आहे आणि बाकी कांदा वगैरे टोमॅटो वगैरे सुद्धा कट करून घेतला आणि बाकीचं मग फोडणी देताना तुम्हाला दिसेलच पुढे.
तर ना पहाटे उठल्यावर माझी काय अंघोळ वगैरे झालेली नव्हती बरं का. तर मी उठले आणि थोडासा ब्रश वगैरे केला, तोंडावरून पाणी वगैरे मारलं आणि नंतर म्हटलं लगेचच स्वयंपाकाला लागूयात. तर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मी माझं आवरून घेईन. पण ना काय झालं की खूप गोंधळ घाई झाली. मग म्हटलं चला आता सायली समर्थ गेल्याच्या नंतरच म्हटलं माझं मी थोडंसं आवरून घेते. कारण ना सकाळी सकाळी घाईचे लोक गेले ना की मग नंतर आपण निवांतच असतो ना. तर म्हटलं चला आता इथे काय मी मिक्सरला पिन लावायला बघत होते, पण तिथे काय पुरतच नव्हती वायर. म्हटलं चला इथे जवळ आहे तर जवळच्या जवळच सगळ्या गोष्टी करून घेऊया. तर इथे मी तेल वगैरे टाकले आणि पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवतेच काय काय केले काय काय नाही. तर ना एखादी गोष्ट आपण करतोय आणि ते केल्यामुळे आपल्याला आनंद भेटतो. तर असंच काहीतरी असतं. आपण गृहिणी आहोत. गृहिणी म्हटलं की घरकाम हे सगळं आलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मनासारख्या जिथल्या तिथं झाल्या की ती एक मनाला वेगळीच आनंद देणारी गोष्ट असते. तर चला आता इथे फोडणी द्यायला मी सुरुवात केलेली आहे. सर्वात प्रथम तर मी हे शेंगदाणे टाकून घेतले, त्यानंतर मात्र जिरे टाकले आणि जिरे टाकल्याच्या नंतर लगेचच टोमॅटो आणि कांदासुद्धा टाकून घेतला. आणि ह्याच्यामध्ये ना मी मिरची आणि लसूण एकत्र वाटून घेतलेलं ते टाकलेलं आहे. आणि नंतर मात्र जे काय मी वांग्याचं स्मॅचर बनवलं होतं तर ते टाकलेलं आहे. तर मिरची अशी काही टाकलेली आहे वाटून. तर म्हटलं खलबत्यात न वाटता आपण आज मिक्सरमध्ये ट्राय करूया. कारण मिक्सरमध्ये पटकन झालं, म्हणजे वेळ वाचला माझा तेवढा. कारण मला कसं होतं ना की थोडंसं आहे तर चलो आज आपण ह्याच्यातच वाटून घेऊया खलबत्त्यामध्ये. हो, आणि खलबत्त्यामध्ये वाटून हे केल्यालासुद्धा छान आणि टेस्टी लागतं. आणि एक म्हणजे असं असतं ना की नाही आपण केलेलं आहे आणि मिक्सरमध्ये आपणच करतो, पण ते मशीनमध्ये वाटलेलं जातं ना. तर इथे आपली वेगळी मेहनत लागते आणि ते वाटताना खूप काय काय गोष्टी घडत असतात. कधी उडतं, कधी काय होतं, तर कधी डोळ्यातसुद्धा जातं आहे अगदीच. तर ह्या गोष्टी फेस करून आपण ज्या काय मेहनतीने जेवण बनवत असतो तर असं काही म्हणजे आणि ते जेवण जेवताना एक वेगळं समाधान राहतं. तर चला अशा फायनली आपलं झालेलं आहे भरीत वांग्याचं. आणि भरीत झाल्याच्या नंतर लगेचच मी ह्यांच्यासाठी टिफिनसुद्धा रेडी केलेला आहे आणि त्यानंतर मात्र हे निघालेले आहे. बाय. तर सकाळचं वातावरण असं आहे आणि सकाळचे आता वाजले 6:15 वाजले. तर 6:15 वाजता मिस्टर गेलेले आहेत. आता मी माझं बाकीचं आवरून घेते, पार्सल जे काय असेल तर चला तर नवरोबा गेले नाही तोपर्यंतच लेकरांची घाई झालेली आहे. तर लेकरंसुद्धा आता सकाळी सकाळी उठलेत, आवरले त्यांचंसुद्धा सगळं बाकीचं. आणि थोडीफार सायलीसुद्धा मला हेल्प करणार आहे बरं का. तुम्हाला ते दिसेलच. मला लसूण वगैरे खोलून देण्यामध्ये तिने खरंच खूप मोठी मेहनत केलेली आहे. कारण लसूण खोललेला नव्हता आणि जे काय खोललेला होता तर तो संपलेला होता. तर इथे पहाटे उठल्या म्हणजे कालच मी वाटण वगैरे वाटून घेतलं होतं, तर ते तुमच्यासोबत काही शेअर नव्हतं केलं. पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी हे इडलीसाठी हे रेडी करत आहे. तर त्यानंतर मग मी काय एवढं हे केलं नव्हतं. तर म्हटलं आता चला हे शेअर करून घेऊया आपण तुमच्यासोबत. तर पहाटे उठल्याच्या नंतर असे इडलीसाठी मी कुकर लावलं आणि नंतर लगेचच म्हटलं चला आता आपण हे बाकीचं पाणी वगैरे सांडलेलं होतं तर ते सुद्धा पुसून घेतलं. कारण तिथे पाय वगैरे आपण ठेवतो तर ते बरं नाही वाटत ना. आणि लगेचच इथे इडलीचं पीठसुद्धा सांडलं होतं माझ्याकडून, तर ते सुद्धा हे करून घेतलेलं आहे पुसून वगैरे. आणि बाजूला लगेचच कुकरसुद्धा बाय. तर ना फ्रेंड मुलं आणि मिस्टर गेले आणि त्यानंतर मात्र मी असा विचार केला की आपलं फारसं काम राहिलेलं आहे, अंगण झाडणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी काय असं नेहमी पहाटेचं रुटीन तुमच्यासोबत काही शेअर करत नाही, पण आज वेळ होता म्हणून मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अपेक्षा करते ते तुम्हाला आवडला असेल. हो, आणि जर का आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. आणि सोबतच कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका. चलो बाय बाय अँड टेक केअर.